झालं की नाही? झालं का? मामीची तयारी झालेली आहे, आईची तयारी चालू आहे. चांगली आजीची. आजी नमस्कार. नमस्कार. परी नमस्कार. आणि बघा 2 पाहुणे आलेले त्यांना ओळखत असणारे. हाय धोंडूरा हाय की. तुझं नाव काय आहे? नाव सांग. अंशिका. ओ माय मॉम, चिमणी कशी बोलती बिचारी. बघा ही अंशिका आहे, ही आहे त्या परीची मामी. परी बाळा बोल ना. ओ चिमणी. हे बघा आज आमचा मूड ऑफ आहे थोडा, कारण की थोडंसं आम्हाला चांगलं लागणार नाही म्हणून. इकडे सुद्धा आता सध्या झाले प्रवास करू नये तर थोडी चालू आहे घाई. आणि हा आमच्या काकू. किती वाजता बसले काकू? सकाळी 10 वाजता. दोघं जण आले का? लेकरला कोणी आणलं? काय चालू वार काम घेऊन? सूर्य वावर उठली का? चालेल का? तेच म्हणलं. काय बरं चला मग आता आपण नवरीला भेट. आपण नवरदेवच्या भावजाईला भेटायला जाऊया. चलता आत्या? चला मग. व्हिडिओ तर बघा आपल्या नवरदेवची भावजाईची तयारी चालू आहे. कोण इकडे बघ ना. किती वेळ झाले यायले? 1 घंटा झाला. तयारी चालू आहे. नाही अजून कशा निघतो तो कपडे दिले नाही अजून. चालू आहे तयारी आता. तर मला सुद्धा करायची तयारी. मला टाइम आहे अजून. पाहू आपण. बघा कोमलचा घागरा जो आपण घेतला जातो. आता पुढे तयारी व्हायची राहिली. मग आपण भेटू. आम्ही ब्लॉग आहे का असंच घेतलाय का हनुमान पाया पडला आता नवरदेव कपडे बदलायला चाललं. खाली पासिंग फोन तर बघा इथं डीजेला आल्या होत्या आणि डीजे तुमचे भाऊजीच म्हणजे तुमचे दाजी सुद्धा नाचले होते. ते कधीच कोणाच्या लग्नामध्ये नाचत नाही, पण ते आपल्या साल्याच्या लग्नात त्या वारचीने नाचले. आपल्या ओम भैयाच्या लग्नात सुद्धा नाचले नव्हते ते, पण या वारचीनं सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि बघू शकता तुम्ही आपल्या नवरदेव सुद्धा नाचायला लागलेला आहे. आणि डीजे बी एकदम मस्त भारी सांगितलं होता जे कोणी लग्नाला आलं त्यांनी. आणि हा आम्ही ना हे नोटीस केलं की बुवा आम्हाला खूप जणांनी कमेंट केलं ताई आम्हाला लग्नाला यायचं, ताई आम्हाला लग्नाला यायचं. पण लग्नात कोणी आलं तर मला ओळखच दिली नाही. कोण नव्हतं आलं मला माहितीच नाही कोण आलं कोण नाही म्हणून. फक्त ते एक जण आलं त्याने मला ओळख दिली, बाकी मला कोणीच म्हणजे असं मला वाटलं नाही कोणी आलं म्हणून आमच्या यूट्यूब फॅमिलीमधून. कोण सगळेजण म्हणत होते आम्ही येतो आम्ही तर, पण कोणी आलंच नव्हतं का आलं नव्हतं की ओळख दिली नाही. मला काही कळालंच नाही त्यांचं. तर जाऊ दे आता. तर तुम्ही बघू शकता आपल्या नवरदेव बी खुश आहे. आणि आपला ओम भैयासुद्धा आणि एकदम मस्त भारी डान्स केला त्यांनी. आणि डान्समध्ये आपली कोमलताईसुद्धा आलेली आहे डान्स करायला. आणि ऊन एवढं तपत होतं तुम्हाला काय सांग. आम्ही गाडीत बसले, मी गाडीतून काही उतरले नव्हते, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या रुद्रची तब्येत थोडी डाऊन असती. तरी आपल्या दीपक भाऊनी एकदा किंवा 2दा रुद्रला नेलं, तर मी नाही म्हणलं तर त्यांनी नेलतंच. म्हणलं नको बापा ऊन लागेल. पण तसंच आपल्या परीसोबतसुद्धा वहिले, कारण की ओम भैयाला परीला डान्स करायला नेलं होतं. तर परीला एकसारखे 2-3 दिवस ताप आली. आतासुद्धा ती ताप उतराण नाही. आपल्या ओम भैयाने सांगितलं असेल तुम्हाला, पण ताप चढ उतरची ताप तिला ऊन लागलं होतं वाटतं. तर चालू आहे तिचा बी दवाखाना. त्याच्याकरताच मी आपल्या रुद्रले नेलं नाही.
आणि गाडीतून मी उतरले सुद्धा नाही. मी गाडीत बसले होते आणि सगळ्यांनी डान्स केला पण मी उतरले नाही गाडीतून, कारण ऊनच तसं होतं. आणि तुम्ही बघू शकता सगळेजण होते इथं डान्स करायला. आणि कोमलताई आली ती डान्स करायला. कोमलताईला खूप आवडतं डान्स करायला. आणि असं काही गाणे लावले होते ना आपल्या सुदर्शन बायाने सुद्धा. मग त्याला म्हणलं मी पैसे फेकू नको, तर त्याने पैसे ओवाळणी करून टाकलीस. आणि बघू शकता तुम्ही पुढं व्हिडिओ अजून आहे. आणि लग्नाचा सुद्धा कार्यक्रम अजून पुढं आहेच व्हिडिओ, म्हणून व्हिडिओ पुरा बघा. नवीन कोणी असेल नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जे करूनच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायला भेटणारच आहे म्हणून. आणि हां, मी कालच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही कमेंट करसाल त्या मराठीत करा, इंग्रजीत करू नका, जे करून मला कळायला पाहिजे म्हणून. तर सगळ्यांना अजून एकदा सांगते मी की मराठीतून कमेंट करा. आणि मेकअपसुद्धा केला तर मी, तुम्हाला कसं वाटतं तसं तुम्ही कमेंट करून सांगितलं मला. आणि दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये. आणि आमचासुद्धा इरादा होता की आपल्या कोमलताईला आपण साडीच घेऊया, पण तिला घागरा पाहिजे होता म्हणून तिला घागरा घेतला आम्ही ना. तर असं काही आपला लग्न सोहळा झालेला आहे. अजून याच्या पुढे आपले 2 किंवा 3 व्हिडिओ घेऊ शकता, कारण की अजून थोडा पार्ट आहे ना, तो आम्ही पुरा सोडेल नाही आहे, थोडा पार्ट आहे अजून, तेच तुम्हाला दाखवणं आहे. आणि लग्नामध्ये ते तुम्ही आपल्या ओमबायाच्या व्हिडिओत जाऊन तुम्ही ना हे बघितलं की रुखोदाचा व्हिडिओ तो मी नाही घेतला, तो आपल्या ओमबायातच व्हिडिओमध्ये आहे, तो जाऊन बघा. रुखोद कसं केलं ते तयार तर, आणि कसं वाटलं तुम्हाला. मला असे खूप छोटे पार्ट आहे जे तुमच्या पुढं मी पुढं दाखवायला तुम्हाला. तर हा स्पेशल लग्नाचा व्हिडिओ आहे, लग्नाच्या दिवशी काढेल. आणि पुरा डान्सचाच व्हिडिओ आहे हा. आणि बघा तुमची दाजी. आणि अजून बी म्हणजे असं वाटलं की दाजी डान्स करतील, पण त्यांनी केला पुरा व्हिडिओमध्ये. पण परीनं खूप परेशान केलं पुऱ्या लग्नामध्ये, कारण की ती नाहीच म्हणजे जेव्हा ते लग्न लागलं आणि जेव्हा ती खेळायला लागली तेव्हा आम्हाला थोडं बरं वाटलं. लग्नात काय काय घडलं काय काय तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. तर बघू शकता तुम्ही. आणि आपल्या ओमबाईचे पुरे मित्र आले ते लग्नाले. बघा कोमलला आणलं आपल्या परीले, आणि बघा परी कशी ना डान्स करते. पण काय करता डान्स करा. त्या दिवशी ती खेळली, पण दुसऱ्या दिवशी खूप परेशान झाली, कारण तिला खूप ताप येतो. तिला ऊनच लागलं असं, मला तरी माझं म्हणणं ऊनच लागलं असणार तिला. आणि ती वाजायला भेटत जाय, आणि या वाजात भेली नाही. घरी काही वाजले की घाबरून जाते ती. काहून काय सांगा, असं काय व्हायला काय सांगा. बघा आपली कोमलताई, तिला सुद्धा खूप शौक आहे नाचायचा. बिचारीले लय आवडतं डान्स करायला. आणि तिच्या पप्पाने सुद्धा डान्स केला. आणि तुझी दाजी झाली तशी कन्फ्यूज होऊन गेली तुझी दाजी. मला चाल म्हणे, पण मला आवडत नाही म्हणून मी काही डान्स करायला गेले नाही. आणि त्यांनी का मला बजबरी केली, मी काय केली नाही, कारण की मला आवडतं डान्स करणं म्हणून. बघू शकता तुम्ही. मला लयच आवडतं डान्स करायला. काय करता, तिने हळदी दिवशी खूप चांगला डान्स केला. तर बघू शकता तुम्ही. तिचे पप्पा सुद्धा आले डान्स करायला. तिचे पप्पा सुद्धा आवडतं डान्स करायला. बघू शकता तुम्ही. आणि गाणे एवढे भारी भारी होते तुम्हाला काय सांगा. फक्त लग्नामध्ये घोडा नव्हता सांगितलं आम्ही ना, कारण की तुम्हाला माहिती ऊन किती तापा लागलं, त्याच्याकरता आम्ही घोडा सांगितलंच नाही. म्हणून नको ऊन लागलं काय करा. आणि ते कसं नवरदेवाच्या मागं सगळे जाताना म्हणून आम्ही म्हणलं घोडा सांगूच नको, म्हणलं तू आपण गाडीतच जाऊया. तो म्हणे बरं. बघा आवड असते कोणाकोणाले डान्स करायची, तशी तुमच्या दाजीला सुद्धा आहे. आणि आपल्या ओमबाई तर पप्पा ओमबाई सांगूच नका तुम्ही. आणि कोमल दोघं नवरा बायको जोडे एकदम मस्त बोलली आणि एकदम मस्त डान्स केला दोघं नवरा बायकोनं. व बा तर खूप आवडत दोघं डान्स करायला, माझं तरी म्हणणं आहे. बघा हळदी दिवशी डान्स केला तर तिनं एकदम मस्त. आणि आतासुद्धा. पण या हळदी दिवशी जर कधी हळदी दिवशी साडी तशी होती, आपण कधी आपल्या रोहिणीला सुद्धा घेऊन होते आपल्याला, पण ती नाही बोलली म्हणून. नाही तर 2 साड्या दोघी सेम काढल्या त्या मीनं.
रोहिणीसाठी आणि आपल्या कोमल वहिनीसाठी. तर मी ना रोहिणीसाठी आणि आपल्या कोमल वहिनीसाठी सेम साड्या काढल्या होत्या हळदीच्या. पण रोहिणी नाही म्हणे, मला ही नाही पाहिजे म्हणे, अशी नाही आवडत मला, म्हणून तिला मी दुसरी साडी आणली. आणि आपल्या कोमल वहिनीसाठी आणि आईसाठी सेम साड्या नव्हत्या आणल्या, आईसाठी दुसरी आणली, कारण की आई काठापदर साडी नेसत नाही ना, म्हणून आईला सिम्पलमध्ये आणली होती. आणि आपल्या कोमल वहिनीसाठी अशी आणली होती. कोमल ताईला अशीच आवडली होती आपल्या, म्हणून. आणि एकदम मस्त ब्लाऊज एकदम मस्त शिवल्या गेलं त्याचं, तिचं बी ते एकदम मस्त वाटतं ती कोमलसुद्धा त्याच्यावरती. आणि मला सुद्धा खूप आवडली ती साडी, म्हणूनच मला चला घेऊ आपण कोमलताईसाठी. कारण की पुऱ्या याच्यामध्ये आम्ही साड्या बघितल्या, पण आम्हाला साड्याच पसंत नव्हत्या पडत. तुम्ही बघितलं असं आमच्या साड्याचा व्हिडिओ, कारण की आम्ही खूप हिंडलो आणि आम्हाला अखेरी त्या साड्या घेणं पडल्या. पण त्या दुकानात एवढ्या महाग साड्या होत्या, तुम्हाला काय सांगा. पण म्हणतात ते पसंत पडल्यावर पैशाला पाणी पडत नाही, अशी गोष्ट आहे. असं आमचं झालेलं आहे. आणि यांचा खूप मस्त डान्स केला, आम्हाला खूप आवडतो.
Thank you.